शिवाजी विद्यापीठाच्या विद्यमान कुलगुरूंचा कार्यकाळ 6 ऑक्टोबरला संपलाय. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मधल्या सेक्शन 11 नुसार यानंतर राज्यपाल तथा कुलपतींनी प्रभारी कुलगुरूंची नियुक्ती करणं आवश्यक होतं. मात्र आज गुरुवारी सायंकाळपर्यंत तरी याबाबत कोणताच निर्णय झालेला नाही. त्यामुळे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातून आश्चर्य आणि संताप व्यक्त होतोय. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सुद्धा याबद्दल सरकारला प्रश्न विचारलेत. शिवाजी विद्यापीठाच्या 63 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच कुलगुरूपद रिक्त राहिलंय. याला नेमकी कुणाची शिक्षणाबद्दलची अनास्था कारणीभूत आहे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं असलेल्या विद्यापीठाला कुलगुरू नसणं हे भूषणावह आहे का? ज्या दिवशी विद्यापीठाच्या कुलगुरूंची निवड होते त्याच दिवशी त्यांचा कार्यकाळ कधी संपतो हे ठरलेलं असतं. असं असूनही पूर्णवेळ कुलगुरू नियुक्तीची प्रक्रिया सुरू ठेवणं दूरच, पण प्रभारी कुलगुरूसुद्धा का नियुक्त केलेले नाहीत, असे प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केलेत. कुठं नेऊन ठेवणार आहात महाराष्ट्र आमचा, हाच प्रश्न उद्विग्नतेनं आम्ही का विचारू नये, असा सवालही आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केलाय. शिक्षण व्यवस्थेकडे गांभीर्यानं लक्ष देण्याचं आवाहनसुद्धा त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केलंय.